मिठाई? हो, आज माझी सून चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसणार आहे. मग तिचं तोंड गोड करायलाच पाहिजे. लईच कौतुक बाबा सुनेचं. नुसती सून नाही माझी ती, सुमी माझी मुलगी पण आहे. तिला ओवाळायचं, तिचं तोंड गोड करायचं आणि मगच कारखान्यावर पाठवायचं. कारखान्यावर चाललीये, युद्धाला नाही. आणि काय फारच आनंद झालेला दिसतोय. घरात काही इतर कामं नाहीयेत? तुम्हा नोकर माणसांना फुक्कटचा पगार गिळायची सवय लागली नुसती. अरे सुमन, झाली का तयारी? बघ, तू चेअरमन होणार म्हणून किती आनंद झालाय लोकांना. सासूबाई, आपल्या माणसाची प्रगती बघून आपल्या माणसाची खुशी होणारच की. हो ना, अनुराधा पण किती खुश झाली बघ. हो ना अनुराधा? हो, पण नीट विचार केलायस ना? नाही, आता माघार घेता येणार नाही म्हणून विचारलं. सासूबाई, तुम्ही काय काळजी करू नका. हे संकट असताना मला विचार करायची बी गरज नाही. आणि आज मी स्वतः तुला चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसवणार आहे आणि दिवसभर तुझ्या सोबत राहणार आहे. समर, आता तू राज्याच्या राजकारणात लक्ष दे. नाही, त्याच्यासाठीच तर सुमनला आपण चेअरमन केले की नाही. मग आता तिला जाऊ देत एकटीला. आपण आज तुझा फॉर्म भरूया. मम्मा, अगं पण सुमीचा पहिलाच दिवस आहे ना. मी तिला चेअरमन पदाच्या खुर्चीत बसवून येतो, मग जाऊया ना आपण. किंवा एक काम करूयात, तू सुद्धा येतेस का कारखान्यावर? तू स्वतः तुझ्या हातानंच तुझ्या सुनेला खुर्चीवर बसव. वय सासूबाई, आणि तसं बी तुमची इच्छा होती म्हणून मी चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसायला होय म्हणलंय. सगळी तुमचीच कृपा आहे. चला की तुम्ही बी. आवडलं असतं मला, पण महत्वाची मीटिंग ठेवली आहे मी आज. आधी ठरलं असतं तर आले असते. ठीक आहे, निघूयात मग आपण. समर, अरे ओवाळू दे तरी अनुराधा. हो. आई ग, नाही, पाठीत जरा लचक भरल्यासारखी झाली आहे. तू ओवाळ ग. सासूबाई, हे काय बरोबर नाही बर का. तुमचं वय झालंय आता. तुम्ही बी मामांजी संगत सकाळ सकाळी फिरायला जात जावा. फिट राहशीला. या सोय मॅडम. लय चांगलं काम करा बघा. होय, तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद असल्यावर करणारच. मामांजी, राजकारणात यशस्वी हो. पण सुमनला राजकारणातलं काही कळत नाही ना भाऊजी. नाही मामा, आता कळणार आहे. सुमी फुल कॉन्फिडंट आहे. सासूबाई, आशीर्वाद द्या. यशस्वी हो. सुमे सुमे सुमे, तुझं हार्दिक अभिनंदन. सासूबाई, येऊ का? नरसू, सुमन बरोबर सावलीसारखा राहा. तिला काय हवं नको ते बघ. मी? हो, तू. ठीक आहे, मी हे बदलून येतो जरा. असं जायचं. आओ, आपण कारखान्यावर जायच्या आधी देवाच्या पाया पडून जाऊया. ठीक आहे. चालेल, तुम्ही या देवाच्या पाया पडून. मी पुढे होतो. मला माझ्याच पाया पडायला लागणार आहेत. सासूबाई, येते मामाजी. येतो.
तुमचं काय? देवा, मी ड्रायव्हरला नोकरी मिळू दे म्हणलं, तू मिळवून दिलीस. मी पायलटला चेअरमन बनू दे म्हणलं, तू बनवलंस. आता मी माझ्या नवऱ्याला मदत म्हणून राजकारणात पडत्या, तर मला राजकारणाचं काम नीट जमू दे एवढंच मागणं आहे. मला जर काम नीट जमलं तर तुला माझ्याकडनं गुळ खोबरं. देवा, माझ्या सुमीला सगळं नीट जमू दे. सुमीला शिऱ्याचा डबा द्यायचा आहे, सुमीचं तोंड गोड करायचं आहे, सुमीचं तोंड गोड करायचं आहे, सुमीला शिऱ्याचा डबा द्यायचा आहे. रागिनी मॅडम, तुम्ही सांगितली तशी सगळी तयारी झाली बघा. अरे वा, छान. मग तुम्ही वा पुढे, आम्ही सरांना घेऊन येतो. सुमीला शिऱ्याचा डबा द्यायचा आहे, सुमीला शिऱ्याचा डबा द्यायचा आहे, सुमीचं तोंड गोड करायचं आहे, सुमीला शिऱ्याचा डबा द्यायचा आहे, सुमीचं तोंड गोड करायचं आहे, सुमीला शिऱ्याचा डबा द्यायचा आहे, सुमीचं तोंड गोड करायचं आहे, सुमीला शिऱ्याचा डबा द्यायचा आहे. एक मिनिट शिरा. अहो मामासाहेब, अहो सुमी आता चेअरमन झाली आहे ना, सुमी मॅडम. मग सुरेशने पाठवून दिलाय शिरा. सुमीचं तोंड गोड करायचं आहे, तिला शिऱ्याचा डबा द्यायचा आहे. बबन, अरे मामासाहेब आले तिथं, काय गुड मॉर्निंग वगैरे आहे की नाही? आई ग, सुमीचं तोंड गोड कर. काय झालं? काय काय झालं हो रागिनी मॅडम? चक्कर आल्यासारखं वाटतंय मला. अरे बापरे. काहीतरी गोड खायला द्या ना, म्हणजे मला बरं वाटेल. गोड हवंय, गोड. मामासाहेब जावा, पडदेशी गोड काहीतरी घेऊन या, जावा, पळा लवकर. बबन, अरे तो शिरा गोड आहे, तो दे तिला. अहो ते सुमीला द्यायचा आहे. आई ग, अहो, खूप चक्कर येते. अरे बबन, अरे बाबा तिला काही झालं ना तर आपल्यावर येईल. दे तिला, देते दे. ओहो, रागिनी मॅडम थांबा जरा. हा बाई खा, उगा आमच्या डोक्याला ताप नको. कशी खाते गप्पा गप्पा. माझं तोंड कडू करून स्वतः बरं गोड खाते. झालं? हो. द्या. आला समोर आला. आयो, चल चल तिकडे चल, चल लवकर. चेअरमन मॅडम पण आल्या. हे काय, तुम्ही इथे अजून बाहेरच? तुमचीच वाट बघत बसलेलो आहो. जाधव साहेब, कदम साहेब, त्यासनी सांगून सगळी तयारी केली बघा. गुड. चला चेअरमन मॅडम. चला बाबा साहेब, या पडदेशी. चेअरमन मॅडमचा विजय असो, चेअरमन मॅडमचा विजय असो, चेअरमन मॅडमचा विजय असो, चेअरमन मॅडमचा विजय असो, सुमी मॅडमचा विजय असो, सुमी मॅडमचा. विजय असो. वा रागिनी, मस्त सजावट झाली आहे. आता माझी लाडकी बहीण चेअरमन होणार म्हणून एवढं तर करायलाच पाहिजे ना. चला बसा चेअरमन मॅडम. चेअरमन मॅडमचा विजय असो, चेअरमन मॅडमचा विजय असो, सुमी मॅडमचा विजय असो, चेअरमन मॅडमचा विजय असो, चेअरमन मॅडमचा विजय असो, सुमी मॅडमचा. विजय असो. अभिनंदन. घोषणा चालू राहू द्या. सुमी मॅडमचा विजय असो, सुमी मॅडमचा विजय असो, चेअरमन मॅडमचा विजय असो, चेअरमन मॅडमचा. विजय असो. अहो कदम, पेढे घ्या, सर्वांचं छान तोंड गोड करा.
अगं नको. चला आता सगळ्या कारखान्याचं तोंड गोड करूया. चला जाधव साहेब, कदम साहेब या. चला. अरे मला सुमे, आता मस्त काम करायचं एकदम. सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे तुझं. वय पण मला जमल का? नुसतं खुर्चीवर बसल्यावरच घाबरल्यासारखं झालंय मला. हे सुमे, वाघाच्या जबड्यात हात घालून पैसे काढतेस तू. हे काय अवघड आहे? आणि सगळ्यांना सुरुवातीला भीती वाटतेच. अगं मलाही वाटत होती, पण मी सुद्धा शिकलो की नाही हळूहळू. तूही शिकशील. आणि मी आहेच की तुझ्यासोबत. आणि मला खात्री आहे की माझी सुमी सगळं काम एकदम मस्त करणार. जमणार तुला सगळं. मामासाहेब, हेच जमू द्यायचं नाहीये. एकदा का सुमीमुळे कारखान्याचा कारभार डबऱ्यात गेला की मग चेअरमन तुम्हीच. मामासाहेब, ती चेअरमन मॅडमची खुर्ची आहे, इकडे तुमची आहे. चेअरमन मॅडम या या. माहिती आहे बाबा मला. मला कामाची हौस आहे, खुर्चीची हौस नाहीये. या जाधव, काय काम आहे त्याला पटकन. हो. चेअरमन मॅडम बसा की. हे एक टेंडर काढायचं आपल्याला. हा, घ्या निर्णय. दादा, चेअरमन मॅडमला कळत नाहीये बहुतेक. दुसरं काम आणा त्या इकडे. राहू दे. ही एक ऑर्डर द्यायची आपल्याला. हा, घ्या निर्णय. ऑर्डर. दादा, चेअरमन मॅडमला हे पण कळत नाहीये. दुसरं काहीतरी काम आहे. हा. राहू दे. हा एक आपला हिशोब हा. मागचा. घ्या निर्णय. ह्याच्यात नाही कळलं नाही का? अशाने कसं होणार? कारखाना डबऱ्यात जाईल. चेअरमन मॅडम, तुम्हाला साहेबांनी शिकविलंय की हो सगळं? ध्यानात येतंय का बघा की जरा. हा, माझी बायको आहेच आहे म्हणा जबरदस्त. पहिले तू मला इथे शिकवायला आहेस का आगाऊपणा कराय? आगाऊपणा करायला आलं का ध्यानात? हा, काय शिकवलं होतं समरनी? ते मी ह्यांनी जे शिकवलं त्यात आणि ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. कळत नाही तर कशाला झाली चेअरमन? अशानं कारखाना डबऱ्यात जाईल माहितीये का? मामासाहेब, तुम्हाला समजतंय तर मग तुम्हीच सांगा. नाही, चेअरमन तू आहेस. तू घ्यायचे सगळे निर्णय. तुझ्याकडनं काम करून घ्यायची जबाबदारी ताईंनी मला दिली आहे. बाकी जबाबदारी तुझी आहे. सगळे निर्णय तुझे तू घ्यायचे. हा, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. तोवर सगळे निर्णय तू घेऊन टाक. बबन, चल 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 इकडे ये.
तात्या, हा तात्या. सुमे कसा झालाय ग शिरा? कसला शिरा? अगं तू चेअरमन झालीस ना, म्हणून तुझं तोंड गोड करायला बाबण्याकडे मी धाडला होता की शिरा. मला नाही दिला त्यानं. इसरला असेल मग. नाही दिला का? बर तू ठेव. अयो एक मिनिट. हे धर. दे. बोल. म्हणजे ह्या नाड्यामुळे तुम्ही सकाळपासून असं कमरेला हात देऊन उभा आहे. हो रे, एवढा कडक ड्रेस घातला होता, मग या नाड्याने लपडं केलं सगळं. फार वैताग आलं रे बबन. काहीतरी सुचव रे, काय करायचं. आपण मामासाहेब, तुम्ही असं बिना नाड्याचा पायजमा कशाला घालून आला हो? बबन, फालतू चौकशा करू नकोस. काय करू पायजम्याचं ते सांग. तेच विचार करतोय मी. कर मग. इकडे नाही रे. फोन आला. सुरेश, हा सुरेश बोल की. बाबण्या वटाकण्या, मी तुला सुमीला द्यायला शिरा दिला होता ना. कुठला शिरा? हा हा शिरा होय. ते तुझ्या दुसऱ्या लेकीला चक्कर आली म्हणून तिला खायला दिलं. कशी आहे तिची चक्कर आता? हाय हाय, काळजी करू नकस, बरी आहे चक्कर आता. पण मला चक्कर याची वेळ आली. तू ठेव फोन बाबा. अरे बाबण्या. बबन, दुसरी लेख कोण? अहो मामासाहेब, सुरेश नाईक नाही, रागिनी मॅडमने आपली लेख मांडली. अच्छा अच्छा. तुम्ही लोकांनी काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडली का रे? सगळे इथंच कामाला, भाऊ बहीण? नाही नाही मामासाहेब, काय रागिनी मॅडम माझ्या बहीण नाहीत त्या. बबन, असं काय करतोस? सुमनची रागिणी कोण आहे? बहीण. तुझी सुमन कोण आहे? बहीण. मग रागिणी तुझी कोण आहे? मामी बहीण. बरोबर दे. ते पायजम्याचं काय करायचं सांग बाबा लवकर. काय इकडं? बबन पटकन सांग रे काहीतरी. मामासाहेब, काय? तुम्ही एक काम करा. काय? पटदिशी पायजमा काढून माझ्याकडे, मी दुरुस्त करून आणतो. पण वेडा बेडायच की काय? मी काय असाच फिरू का सगळीकडे? मामासाहेब, तुम्ही काय करा माहिती आहे का? त्या मशीनच्या मागं दडून बसा तुम्ही, मी लगेच जाऊन येतो. म्हणजे तू विसरलास तर? अयो, ते पण बॉम्ब आहेच म्हणा. ते काय करतो? नाही, आता देण्यात राहील बघा माझ्या मामासाहेब. मामासाहेबांचा पायजमा. काढा पायजमा, काढा पडते. पण काय करणार काय तू? ते अजून काही ठरवलं नाही मी, पण मी काय करायचं ते करतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पायजमा काढून द्या पडते. द्या लवकर. काढा काढा. नाही बाबा, देतो देतो. काढा काढा लवकर काढा. हो हो. मी लगेच जातो, लगेच येतो. हा बोल लवकर या. लगेच येतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि विसरू नकोस. नाही नाही. क्लिअर? हो. ताई मॅडम, ते रामरावांच्या राजीनाम्यानंतर आपल्या मतदारसंघात पोटनिवडणुका लागतील, तर त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल ना? कसली तयारी? काही गरज नाहीये. समर साहेब बिनविरोध निवडून येणार. काय समर? हा हो. नाही, पण कुणी उभं राहिलं अचानक तर धावपळ नको व्हायला. म्हणजे आधीच तयारी करून ठेवलेली बरी ना. समरला बिनविरोध निवडून आणायची जबाबदारी माझी. आपण आमदार झाल्यानंतरच बोलूया. समर, कसली काळजी करतोयस एवढी? सुमीचा. म्हणजे? सुमीचा म्हणजे मम्मा, अगं तिचा पहिलाच दिवस आहे ना, आणि नेमकं मी तिच्यासोबत नाहीये. तिचं काम ओके सुरू असेल ना का? हे बघ, तू हा विचार करू नकोस. दिली आहे ना जबाबदारी आपण तिच्यावर, तिचं ती बघेल. हो ग मम्मा, पण ती नवीन आहे ना. मी फोन करतो तिला, तोवर तुम्ही चहा संपवा.
हे बघा. हॅलो. हॅलो, कसं सुरू आहे का काम? मला काय कळना झाले पायलट. जमल का मला? जमेल ग, जमेल जमेल. तू समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. हा. बरं चल, ठेवू का फोन? समर, ये इकडे जरा बोलायचं आहे. हो.